तर कल्याण डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमधून पडल्यामुळे प्राण गमवावे लागलेल्या प्रवाशाच्या नातेवाईकांना 8 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत। मुंबईच्या लोकलमधली गर्दी पाहता विशेष करून मध्य रेल्वेने प्रवास करताना दरवाजाजवळ उभं राहणं हे निष्काळजीपणाचं कृत्य मानता येणार नाही, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं। बाळकृष्ण भंडारी नावाच्या सेल्समनचा 29 जानेवारी 2012ला ठाकुर्ली ते डोंबिवली दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला होता। 2019 मध्ये भंडारी यांच्या कुटुंबियांचा दावा रेल्वे प्राधिकरणाने फेटाळल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।